सुभाष रामचंद्र जाधव, अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन। आता केंद्र सरकारनं जी डिझेल दरवाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे, ह्याच्या अगोदर एकदम वर्षातून एकदाच डिझेल दरवाढ होत होती, परंतु आता 1 एप्रिल 2013 पासून महिन्याला 50 पैसे 75 पैसे असे डिझेल दर वाढ करण्याचं योजलेलं आहे। आमचं तर असं मत आहे, हळूहळू हे शासन आम्हाला डिझेल दरवाढ करून चावू लागलेलं आहे। याचे परिणाम वाहतुकीच्या भाड्यामध्ये दरवाढी होणे दिसत नाही, वाहतुकीची दरवाढ मिळत नाही आम्हाला। हे आमचं दुर्भाग्य आहे। 50 पैसे 75 पैसे आम्ही व्यापाऱ्याकडं कॉन्ट्रॅक्टरकडे मागू शकत नाही आहे। शासनानं एकदाच जो काय असेल ते डिझेल दरवाढ करावी। जी 9 रुपये 75 पैसे आत्ता त्यांना डिझेल दरवाढ आवश्यक आहे ती एकदाच करावी। संपूर्ण त्याच्यावरचं जे हे अनुदान दिलं जातं ते रद्द करावं। एकदाच डिझेल दरवाढ करावी। आम्हाला फ्युचरमध्ये त्या संदर्भात वाहतूकदारांच्याकडून, व्यापाऱ्यांच्याकडून, कॉन्ट्रॅक्टरकडून तेवढ्या प्रमाणात भाड्याची दरवाढ मिळेल आणि आमचा व्यवसाय व्यवस्थित चालू शकेल। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। या देशात केंद्र शासनाचं आणि देशाचे जे आमचे राजकीय देश चालवणारे जे नेते आहेत, रस्ते, वीज, पाणी ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी देणे ही शासनाची जबाबदारी आहे, शासनाचं कर्तव्य आहे। हे कर्तव्य बजावत असतानाच या अगोदरचे जे राजे आपले छत्रपती शाहू महाराज म्हणा किंवा आणखी ब्रिटिश काळामध्ये आम्हाला रस्ते कधीही विकत घेण्याची वेळ आलेली नव्हती। आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता गेली 20 वर्षे बांधा, वापरा, हस्तांतरण करा या प्रकारे या टोल रूपी जिजिया कर आमच्या वाहनधारकावर येऊन पडलेला आहे। वाहन घेतल्याबरोबर रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन भरतो, टॅक्स भरतो, रोड टॅक्स भरतो, नॅशनल परमिटचा टॅक्स भरतो आणि एवढं टॅक्स भरूनसुद्धा आम्हाला त्याच प्रमाणात रस्त्यावर चालण्यासाठी आत्ता ट्रकधारकाला प्रति किलोमीटर 5 रुपये प्रमाणे टोल टॅक्स द्यावा लागत आहे आणि डिझेलचा खर्च प्रति किलोमीटर 20 रुपये किलोमीटर ह्या मोठ्या गाडीला 10 चाकी 12 चाकी गाडीला प्रति किलोमीटर 20 रुपये डिझेलचा खर्च येतो आहे आणि प्रति किलोमीटर 5 रुपये हा टोल टॅक्सचा खर्च येतो। हा आम्हाला न परवडणार आहे। आम्ही टॅक्स भरून आमची वाहनं चालवतो आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणात हा टोल टॅक्स देण्यातसुद्धा आमची ना नाही आहे। परंतु ज्या प्रकारचे रस्ते पाहिजेत, चांगल्या प्रकारचे रस्ते असले पाहिजेत, सर्व्हिस रोड असले पाहिजेत, त्याचबरोबर संडास, बाथरूम, टॉयलेट इत्यादी सुविधासह ड्रायव्हरला, क्लिनरला, माझ्या ट्रकधारकाला रेस्टरूम असला पाहिजे, पार्किंग झोन असला पाहिजे, ओव्हरब्रिज चांगले दणकट असले पाहिजेत, अंडरब्रिज जे आहेत ज्याच्यावरून इकडून तिकडं आमची गाडी जाते, वाहन जातं, ते सुद्धा तिथून वाहन जाऊ शकत नाही। तिथं कुणीतरी दुसऱ्यांनी ते रस्त्याचे प्रस्थापित करून घेतलेले आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतो अतिक्रमण करून दुसरेच लोक या ठिकाणी त्या अंडरब्रिजचा वापर करतात। आम्हाला इकडून तिकडे जाता येत नाही। चांगल्या सुविधा दिल्या तर आम्हाला टोल टॅक्स द्यायला हरकत नाही आहे। आता 4 पदरी रस्त्याचे टोल टॅक्सची मुदत किंद्यानी तासोड्याची संपलेली आहे। 31 मार्च 2011ला मुदत संपलेली आहे। मुदत संपूनसुद्धा या टोल नाक्यावर 6 पदरी रस्ते करण्याचा थाट घातला आणि हे आमचे जे राजकीय कार्यकर्ते आहेत, IRB म्हणा किंवा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, हे आमच्या राज्य शासनातले जे ठराविक जे मोठी धेंड आहेत, मी आरोप करतो त्यांच्यावर। मी जरी त्या पक्षात काम करत असलो तरी मी आरोप करतो त्यांचेच हे सगळे IRB आणि या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्याच आहेत आणि त्यांनी 6 पदरीचा घाट घातला आणि आता किनी तासवडे ते पुण्यापर्यंतचा 6 पदरीचा घाट घातला। मुदत संपूनसुद्धा आता हे टोल वसुली करणे चुकीचं आहे, वाहनधारकांच्यावर अन्यायकारक आहे। हायकोर्टनं एक निकाल दिलेला आहे, त्या निकालात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्या टोल नाक्याची मुदत संपलेली आहे ते टोल नाके त्वरित बंद करावेत आणि त्याचबरोबर जर 6 पदरी रस्ता करून तुम्ही टोल नाकारणी करून वाहनधारकावरच्याकडून तो पैसे भरून ते रस्ते वापरण्यात देत असाल तर रस्ते 6 पदरी पूर्ण झाल्यानंतरच या टोलची आकारणी राज्य शासनाने किंवा जो कंपनी रस्ता विकसित करेल त्यांनी घ्यावी, असा निकाल मुंबई हायकोर्टने दिलेला आहे। या हायकोर्टच्या निकालाची सुद्धा अंमलबजावणी करणं या शासकीय राजकर्त्यांनी आणि आमच्या या टोल मध्ये काम करणारे जे MSRDC म्हणा आणि IRB कंपनीनं हे घेणं महत्त्वाचं आहे। आता रिलायन्स कंपनी या 4 पदरी रस्त्यामध्ये उतरलेली आहे, त्यांनी सुद्धा रस्ते न करताच, विकसित न करताच 4 पदरी रस्त्याचा 6 पदरीचा टोल घेऊ लागले आहेत। अतिशय अन्यायकारक आहेत, चुकीचे आहेत। रस्ते, वीज, पाणी देणे हे शासनाचं कर्तव्यच आहे, त्यांनी ते आम्हाला द्यायलाच पाहिजे। ते
देण्यासाठीच आम्ही रोड टॅक्सचे पैसे वाहनधारक भरत असतो. लाईव्ह कोल्हापूर ही एक आमच्या म्हणजे कोल्हापूर करवीरवासियांना आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील आणि देशातील जनतेला अतिशय एक चांगली इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यूजपेपरच्या माध्यमातून डायरेक्ट वाचाव्यास आपल्याला मिळते आहे. हे एक फार मोठं चांगलं कार्य आणि चांगलं काम लाईव्ह कोल्हापूरच्या मार्फत होत आहे. त्यामुळं जेणेकरून वृक्षतोड कमी होण्यासाठी, वृक्षतोड झाली तर त्याच्यापासूनच प्रिंटचा कागद बनवला जातो आणि तो कागदापासूनच न्यूजपेपर बनवला जातो आणि बऱ्याच प्रमाणात डायरेक्ट मीडियामार्फत कोल्हापूर लाईव्ह मार्फत जर आम्ही न्यूजपेपर वाचू लागलो तर आम्हाला बऱ्याच गोष्टी न्यूजपेपर प्रिंट मीडियाच्या माध्यमातून न वाचता डायरेक्ट आम्हाला वाचायला मिळतील. राज्याचं, देशाचं, गावाचं संपूर्ण आपल्याला आकलन होईल आणि प्रिंट मीडियापेक्षा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, डायरेक्ट मीडिया कोल्हापूरला अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्याबद्दल लाईव्ह कोल्हापूरचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या सुविधेचा सर्व तमाम जनतेने राजकीय, सामाजिक, सहकार, कौटुंबिक, त्याचबरोबर धार्मिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्व लोकांनी या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा लाभ घेणं अत्यावश्यक आहे.